मुंबई के गिरगांव इलाके में मेट्रो स्टेशन के पास सड़क धंसने से एक बड़ा हादसा टल गया। बेस्ट की एक बस 5 फुट गहरे गड्ढे में समा गई। गनीमत रही कि किसी को गंभीर चोट नहीं आई। घटना पर मुंबई कांग्रेस अध्यक्ष और सांसद वर्षा गायकवाड़ ने सरकार पर जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि ये ट्रिपल इंजन सरकार के भ्रष्टाचार का ताज़ा नमूना है। गायकवाड़ ने कहा, ये पहली बारिश में पहली बार नहीं हुआ, अब तो सड़कें रोज धंस रही हैं। कांग्रेस ने सवाल उठाया है कि जब अरबों की लागत से सड़कें बन रही हैं तो कुछ बूंदों में क्यों बह जाती हैं। वर्षा गायकवाड़ ने आरोप लगाया है कि भाजपा की सरकार 60% पैसा खा जाती है। उनके मुताबिक इस सरकार में केवल भ्रष्टाचार का विकास हो रहा है, मुंबई का नहीं। उन्होंने कहा, मेट्रो, पुल, सड़क, सबका हाल एक जैसा है, जवाबदेही किसी की नहीं है। बारिश की शुरुआत में ही मुंबई की सड़कों का ये हाल है, आगे क्या होगा। कांग्रेस ने इस पूरे मामले की जांच और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। साथ ही दावा किया है कि जनता अब इस गड्ढे में समाई सरकार को उखाड़ फेकेगी। हा सुद्धा एक महाघोटाळा आहे। ज्या तऱ्हेने गिरगावमधील मेट्रो स्टेशनच्या बाजूचा रस्ता खचला आणि एक बस 5 फूट जी आहे की त्या ठिकाणी खाली कोसळण्याचं काम झालेलं आहे। या पूर्ण प्रकरणाचा जर अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये महाघोटाळा जो आहे या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आपण बघितलं असेल विक्रोळीमध्ये निर्माण झालेल्या ब्रिजवरती सुद्धा त्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल याच्यावर सुद्धा मागील पावसामध्ये आपण बघितलं पाणी गळण्याचं आणि त्या ठिकाणी रस्ता खचण्याचं काम झालेलं आहे। आज मेट्रोच्या माध्यमातून आपण बघितलं की मध्ये पाऊस पडला त्यावेळेला मेट्रोमध्ये सुद्धा जे आहे स्टेशनामध्ये पाणी भरण्याचं काम झालेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रोवरती प्रश्न निर्माण झालेले आहेत, रस्त्यावरती प्रश्न निर्माण झालेले आहेत। ज्या तऱ्हेने मुंबईकरांचा जीव हा धोक्यात घालण्याचा हे लोक प्रयत्न करतात आणि मुंबईकरांचं जीवन जे आहे त्याला त्रासदायक करण्याचं काम करतात। त्यामुळे या घोटाळ्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि या महाघोटाळ्यात जे सामील असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।